त्या बाईला सांगितलं प्लास्टिक जर बाजूला ठुलं तर तिच्याकडून 15 रुपये किलोनं विकत घेतो आम्ही ते प्लास्टिक. फेकीतच नाही. आता महिला एवढ्या हुशार झाल्या, तिचं तिचं तर ठुतीच. पण शेजारीन गावाला गेली तर तिचं पण उचलून ठुती. म्हणून मी म्हणतोय रानडुकरं सांभाळणं सोपं नाही. कपटपणा करा पण त्यांच्या हिताचं करा, त्यांची आई होऊन करा. आणि सरपंचांना आई झालंच पाहिजे गावचं. तो पंढरपूरचा पांडुरंग आहे ना, कमरेवर हात देऊ नये. युगे 28 झाले हात काढीत नाही, पण आमचा सरपंचाचा हात 24 तास गावासाठी मोकळा राहू शकतो. म्हणून त्या विठ्ठलापेक्षा बी मी गावच्या सरपंचाला जास्त मान देतो. कुणाला काय वाटू, सरपंच ग्रामसेवक याच्याशिवाय गावचा विकास नाही. ते माणूस मेलं का नोंद करीत नाही पंचायतमध्ये, त्या दिवशी नोंद केली पाहिजे. सरपंचाला 21 दिवसाचा अधिकार आहे. दप्तर जातं पंचायत समितीला, मग नोंद करायची तर कोर्टात जावं लागतं, वकील लावा लागतो, 5,000 खर्च येतो, गावात वाद होतो, भांडणं होते. तो म्हणतो सरपंचानं तोंड पाहून नोंद केली नाही, राग होतो. मग आम्ही काय केलं, जो माणूस म्हातारं मेलं त्याच दिवशी नोंद करीन तर त्याच्या बापाला जाळायला लागणारे लाकडं ग्रामपंचायत फुकट देईल. मग त्या लाकडाच्या आशेनं ते अर्ज करतं, नोंद होती ना. आपल्याला काय, साप बी मेला पाहिजे, काठी बी नाही मोडली पाहिजे. महिला लग्नाची नोंद करीत नाही, करते का नाही, केलं पाहिजे. एक बाई आली आमची इथं, ती म्हणे दादा माझ्या पोराच्या जन्माची नोंद करायची. म्हणलं बाई बैस, पाणी बिणे दिलं तिला प्यायला. म्हणलं तो पोराच्या जन्माची नोंद करतो, काय अडचण नाही, पण तो लग्नाची नोंद करेल आहे का. म्हणे नाही. म्हणलं बाई कोणाचं आहे. इतका राग आला साहेब तिला, सत्य घटना आहे. सगळ्या गावानं रडत गेली. मला इतक्या शिवाय द्यायला लोका देखत तिनं, मेला तुला लाज वाटते का, कोणा सरपंच केला, असा हलकट सरपंच राहतो का. पण सगळ्या गावच्या बायाला माहीत झालं लग्नाची नोंद नसली तर पोराची नोंद करीत नाही. आता हळद लावूनच येते, आमच्या लग्नाची नोंद करा, विषय मिटला. आणि लग्नाची नोंद करायला TC जोडायला लागते. त्याच्यामुळं माझ्या गावात अल्पवयीन मुलीचं लग्न होतच नाही. आता मागच्या वर्षी आपल्या सदस्याच्या पोरीचं लग्न मोडलं, 1 दिवसाचा फालटा होता. सदस्य ग्रामपंचायतचा 18 वर्षाला 1 दिवस कमी होता. हनुमंतरावच्या मंदिरासमोर, खोटं बोलत नाही. ग्रामपंचायत सदस्य नाही नोंद घेतली आम्ही वाडीवरचा. 18 वर्षाला 1 दिवस त्याची पोरगी कमी पडत होती, नाही ऐकलं आम्ही. हे राग नाही आहे, लोकाला वळण लागलं. लोक शिकले पाहिजे, लोक हुशार झाले पाहिजे, आणि त्याच्यात त्याचं कल्याण आहे. म्हणून आम्ही अशा कपटी योजना केल्या. कपटी बाईच्या घरी जायचो, तिला विचारायचो तुला कोणतं झाड आवडतं, ती जे नाव सांगेन तेच झाड आणून द्यायचं, तिला भेट द्यायचं, लाव बाई. खुद लावती. आपण आणलेले झाडं तिला काय द्यायचे, तिला तिच्या आवडीचे द्यायचे ना. मी एकदा सप्ताह आहे सांग, चौधरी साहेब होते वाटतं तेव्हा, वडं आणले होते तेव्हा. हे साहेबच होते ना, वडं आणलं, बायाला वडं लावायला लावली होती मी वड सावित्री पौर्णिमेला. तुम्ही वडाची पूजा करता का नाही. करते, सगळ्या बाया करते, आमच्या इथं करते. यायला म्हणलं वडं आणा, हे म्हणे वडं लावायला नाही जागा लागते, कुठं लावायचं. म्हणलं आपल्याला लावायचे नाही, यायला वाटून द्यायचे. कुठं लावू, ते म्हणे बाया कुठं लावून. म्हणलं कुठं लावू, आपलं काय घेणं. 70 रुपये मिळाले, वडं आणले. माय मावल्या हो, माफी मागून सांगतो, सत्य घटना आहे. लाऊडस्पीकर आहे आमच्या इथं दौंडी द्यायला, असा 18 लाऊडस्पीकर आहे तुमच्यासारखे, असे 18 दर घरी ऐकू जातं. शिपायाला दौंडी लिहून दिली. काय दौंडी लिहून दिली, उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, दुसऱ्याच दिवशी होती. महिलाने वडाची पूजा केली पाहिजे, ग्रामपंचायतने वडं आणले, घेऊन जा. 70 रुपये होते आमच्या पैसे. वड सावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे, लय. दौंडीत सांगत होतो बरं का, इथं नाही सांगू राहिलं तुम्हाला.
वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे, पण आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. जे बाया पळत आल्या, आमचं वड द्या, आमचं वड द्या, 70 वड 5 मिनिटात फोफा घेऊन गेल्या. आणि इथं बसलेल्या माता भगिनीला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही पण वड लावा. तुम्ही म्हणून वडाला लय जागा लागते, खोटं आहे. वडाला जागा लागत नाही. जसं तुमच्या घरापुढं एका बाजूला तुळस आहे, तसा दुसऱ्या बाजूला वड लावा. वड 24 तास ऑक्सिजन देतो. सावित्रीनं तिच्या नवऱ्याला वडाखाली आणलं म्हणून त्याला ऑक्सिजन मिळाल्यावर जिवंत झाला होता तो. ही सत्य घटना आहे. ते काय देवादिकाचा चमत्कार नाही. वड 24 तास ऑक्सिजन देतो. म्हणून कुंडीत वड लावा. आणि कुंडीत वड लावले ना, त्याचे लय फायदे आहे साहेब. वडाच्या झाडाच्या बुडाला 1 कोटी लिटर पाणी साचलं जातं. 1 कोटी. किती शेतात. कुंडीत लावलं तर त्याचे फायदे सांगू का? ओ महिला दुधाळच्या ताई, हा लावताना फायदा सांगू का? एखादा सांगतो. हा कुंडीत जर वड लावला दरवाजा पुढं, तर आपला वड आपल्या डोळ्यापुढं राहतो. वड्या खोड्याला लावला तर त्याला लय पारुंब्या फुटत्या. म्हणून आपला कुंडीत लावा ना आपल्या डोळ्यापुढे ठेवा वड. दर महिला वड. जशी तुळस तसा वड. माणसानं कसं लावलं, तुळस लावा तुळस लावा, तुळस डोळ्यापुढे ठेवतो. वड बी डोळ्यापुढे पाहिजे ना. एके बाजूला तुळस, एका बाजूला वड लावा. जेवढे झाडं लावतात तेवढे कमी आहे. माझे हात जोडून विनंती आहे गावकऱ्याला, जेवढे झाडं लावताना इथून पुढे मागं कोणते लावले जाऊ द्या, फळाचे लावा. फळाचे उद्या पोरं खातेन खाऊ द्या. कौट, जांभूळ. कौटचं झाड आहे का गावामध्ये? किती आहे कौट? चांगली गोष्ट आहे. ते कौटचं मला कधी खायलाच दिसत नाही. आणि जेवढे फळाचे झाडं आहे ते सगळे झाडं एक एक पद्धतीने. माझ्या इथे स्मशानभूमीमध्ये आता लाकडात जाळीत नाही आम्ही. गवऱ्यात जाळतो. गवऱ्यात, शेणाच्या गवऱ्या. गाव सुधारल्यावर एक एक गोष्ट करायची. लाकडात माणूस जाळायचं नाही, शेणाच्या गवऱ्यात जाळायचं. आणि त्या गवऱ्यात लय मस्त जळतं. लाकूड तोड करायची नाही. गवऱ्यात इकडं इकडं हातपाय करीत नाही, शांत जळतं. ढुनू 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 ढुनू. तुम्हाला भरोसा नसेल तर मरून पहा तुम्ही. हा ना, त्या गवऱ्यात लय मस्त जळतं. गवऱ्यात लाकूड कशाला तोडायचं, कशासाठी जाळायचं? गवऱ्यात लय भारी आहे. म्हणून महिलाला माझी विनंती आहे, गावकऱ्याला, आपल्याला एक एक गोष्ट करायची, एक एक गोष्ट सुधारायची. केल्याने होते रे, आधी केले पाहिजे. तुम्ही म्हणाल हे खरं नाही ते खरं नाही, असं नाही. माझ्यासारख्या पामराला शक्य झालं, तुमच्यासारख्या गावाला तर काहीही शक्य आहे. इथं किती पोरं इंजिनियर आहे, इथं किती पोरं IT ला आहे, किती पोरं सर्व्हिसला आहे. चांगले लोक आहे, हुशार लोक आहे, शिकलेले लोक आहे, MIDCच्या जवळचे लोक आहे. जवळून समृद्धी गेलेला आहे. दुद्धडचं वैकुंठ व्हायला काहीच उशीर लागणार नाही. आणि येणाऱ्या कीर्तनकाराला माझे हात जोडून सांगणं आहे, इथं येणाऱ्या कुठं बी असो, आणखीन कुठं, समाजाला वैकुंठात जायचा रस्ता दाखवू नका. बस झालं ते, आता बंद करा. कोण वैकुंठात गेला आणि कोण वैकुंठातून आला? आणि हाय कुठं ते? चंद्राच्या पलीकडे नगरला आहे. कुठं आहे वैकुंठ? आम्हाला वैकुंठाचा रस्ता दाखवू नका. दुद्धडचं वैकुंठ कसं करायचं तो मार्ग आम्हाला दाखवा, दुसरा मार्ग आम्हाला नको. आणि होऊ शकतं साहेब, होऊ शकतं, याच्यात काहीच अवघड नाही. सोन्यासारखे माणसं आहे, तुम्हाला सोन्यासारखे दिवस. तुम्ही आता जवळ आहे, त्या रस्त्यावर आहे. मी तुम्हाला मनापासून दंडवत करतो. तुम्ही भाग्यवान लोक आहे, तुम्ही इथपर्यंत आले. थोडं चालायचं आहे आता, काय लय लांब नाही. आपसात हेवे दावे करायचे नाही. एकमेकाला जीव लावा, एकमेकाला घेऊन चाला. यारे यारे लहान थोर संतांनी किती सांगितलं, खरा तो एकाची धर्म
जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतपत दलित तया जावून उठवावे, साने गुरुजींनी सांगितलं. त्याचा पुढचा टप्पा सांगू जे तुम्ही अजून करायचे नाही, पण तो टप्पा एकदा त्या टप्प्याच्या पुढे माणूस गेला ऑटोमॅटिक होतं. माझ्या इथे यावर्षी 3 सुना आंतरजाती आल्या. सख्या सुना आमच्या 3 गावातल्या आणि मस्त नांदू राहिल्या. आणि जोपर्यंत आंतरजाती विवाह व्हायचे नाही तोपर्यंत देश सुधारायचा नाही, हे लक्षात ठेवा. काळ्या दगडावरती रेगे. हे पुरे बदमाश आहे. हे जेवढे मंत्रिमंडळात बसले ना हरामखोर, याची एकाची सोयरीक जाती संघ नाही आहे. कोणाची आहे? एक नाही, एकाही मंत्र्याची सोयरीक त्याच्या जातीत नाही. आणि ते आमच्यात भांडणं लावते खाली. इथं नरहरी सोनाराला मान आहे, इथं सजन कसायला मान आहे, इथं वेशाला मान दिला वारकरी संप्रदायानं. हा साधा संप्रदाय नाही. म्हणून मला वारकरी संप्रदायाचा गर्व आहे. आणि तुम्ही वारकरी संप्रदायाला एवढं मानता, लय चांगली गोष्ट आहे. जगात आपलं कल्याण व्हायचा एकच रस्ता आहे, वारकरी संप्रदाय. आणि तुम्ही तो टिकून ठेवला, चांगली गोष्ट आहे. सप्ताह करा, हरिपाठ करा, भजन करा, काकडा करा. याच्यातून काय शिकायचं तुम्हाला सांगू. मी म्हणलं ना, आम्हाला सांगितलं ना, ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी काय सांगितलं, संसार सुखाचा करायचा आहे. बरोबर आहे. अवघाची संसार सुखाचा करीन. आणि हे ज्याला अक्कल नाही ते म्हणतो संसार सोडून द्या. संसार सोडून द्या आणि काय करा, अंगाला वाव होऊन द्या. संसार सोडायचा नाही, संसार सुखाचा करायचा आहे. आणि सुखाचा संसार करायसाठी सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये 7 दिवसात ज्ञान घ्यायचं, मनापासून ऐकायचं. मी आलो पाहतो ना, संध्याकाळी सगळे एका पंक्तीला बसत होते, गोडी गोविंदानं फराळ करत होते, नाचत होते, बागडत होते, हरिपाठ करत होते, भजन म्हणत. खरंच चांगली गोष्ट आहे. मला मनापासून आनंद झाला. दुद्धडसारखे महाराष्ट्रात अनेक गावं हो, त्यांना सुख मिळो, त्यांच्या गावचं स्वर्ग हो. अहो, एका ठिकाणी तुकाराम महाराजाच्या अभंगात काय लिहिलं माहिती आहे, स्वर्गीचे लोक इच्छिते. महाराज यांनी स्वर्गीचे देव इच्छिताती, म्हणजे पृथ्वीवर यायला देव तरसले आणि हे आम्हाला स्वर्गात काय घेऊन जाते. मग काही गरज नाही. आपला इथं स्वर्ग आहे. कशी घाण होती इथं, तुम्हाला आठवत असेल. किती चांगलं झालं, किती माझे पाय रोखले नाही आले तर मी आत्महत्या तिकडे गेलो चालत. मला खरं मनापासून आनंद झाला. गाव मनाने एवढं पैसे वर्गणी करून केलं, लोक वर्गणी. मी मनापासून दंडवत करतो बा, इतके चांगले माणसं पाहिजे. अजून बी ज्या ज्या वेळेस तुम्ही भाजपमध्ये राहा, तुम्ही काँग्रेसमध्ये राहा, तुम्ही राष्ट्रवादीत राहा, मला घेणं नाही. पण ज्या दिवशी गावाचा विषय येईल त्या दिवशी सगळ्यांनी एक व्हा. आपल्या गावचं हित आपण करा. आपली काय म्हणायचं अभंग, आपण आपली आपुली आपण करा सोडवणूक. बरोबर आहे. तो बी अभंग तोच आहे, जो असे आपुल्या काय आपुल्या हिता जो असे जाग. मला येत नाही ना अभंग म्हणता, पण माहीत आहे ना, कीर्तनात ऐकलं, प्रवचनात ऐकलं, थोडे ध्यानात ठेवलं. म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टीचा आनंद घ्या. आज महाराज लई चांगले, तुम्हाला माहीत आहे, तुमच्या गावाला एकदा येऊन गेलेले सानप महाराज हिंगोलीचे, आमचे दोस्तच आहे महाराज, आदर आहे. शक्य झालं तर मी पण कीर्तनाला थांबणार आहे महाराज, लवकर आले असते बहुतेक. पुन्हा एकदा साहेब 9:40 झाले, आपल्याला 15-20 मिनिटाची सुट्टी द्यायची आहे आणि लगेच कीर्तन 10 वाजता 9 पावणे 10 झाले. बोलायच्या नादात खरं म्हणजे ह्या व्यासपीठावर माझ्यासारख्या पामरानं बोलू नये. मी 5 वर्ष झाले 40 म्हातारे सांभाळतो आमच्या इथे. 40. खाणं पिणं, कपडा लत्ता, चपला बुटा जे लागन ते ग्रामपंचायतमध्ये 40 म्हातारे गावातल्या, नाही तर इकडून झाडतात. ज्या त्या गावानं आपले म्हातारे सांभाळा. वृद्धाश्रमचा विषय मिटला आणि भीक मागायचा विषय संपला. आपल्या गावातले म्हातारे आपण सांभाळा. अजून एक काम आहे, शेवटचं काम सांगतो, मग आपण पुढे बोलू.
पण ते काम जरा अवघड आहे. तुम्ही करतान का नाही मला माहीत नाही. बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं पण लोक करीत नाही. त्याच्यामुळं मी आता सांगत नाही, ते बंद केलं सांगणं. कुणी ऐकतच नाही तर मग कशाला सांगायचं काय, नाही का? काय त्याचा उपयोग का? दर गावात सांगितलं मी, ते 7वं काम जरा अवघड आहे, कोणीच करीत नाही. मग काय करू? नाही मी सांगतो पण कोणी ऐकतच नाही तर मग काय करावं? महिला मंडळ काय करू? दुसऱ्यावर जळायचं नाही. जर तुम्हाला 100 वर्षे जगायचं असेल तर, नाही तर मरा. मला कळत नाही काऊन लोक दुसऱ्यावर जळते. तुम्हाला मोठं व्हायचं तर व्हा, दुसऱ्याला लहान का करता? हे बघा, परमार्थामध्ये तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, अभंग नाही सांगत. मला मिळावं माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे. नीट ऐका, काय? मला मिळावं हे माणसाला वाटणं चांगली गोष्ट आहे, पण मलाच एकट्याला मिळावं ही चुकीची गोष्ट आहे. सगळ्याला मिळू दे ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाहीतरी आपलं काय, इथं येताना काही आणलं नाही, जाताना काही कोणी नेलं नाही. टाटा बिर्ला नेणार नाही, धीरूभाई अंबानी नाही, कोणी नाही, तुम्ही नाही ना आम्ही नाही. मग कशाला येड्यावानी करता? म्हणून माझी गावकऱ्याला, ग्रामपंचायतीला विनंती आहे, तुम्ही एक टप्पा पार केला पण सगळं संपलं असं नाही, आणि हे कधी संपत नसतं. मला गावातले लोक, सरपंच गावात घेऊन येताना मला म्हणे, सगळ्या गावात प्युअर ब्लॉक झाले, एक गल्ली राहिली एवढी. आता मी म्हणलं, बाबा एवढी गल्ली तुम्ही करन तेव्हा नवीन एक गल्ली तयार होईल, किंवा दुसऱ्या जुन्या गल्लीतले मोडन फुटन, हे चालूच राहणार आहे, हे संपणार नाही. काम कधी संपत नसतं. खूप चांगल्या गोष्टी आहे तुमच्या गावामध्ये. काही दिसल्या मला उणिवा, काही लोक शेतात गेले राहायला, त्यांच्या जागा पडक्या आहे, चांगल्या ठेवल्या पाहिजे. तिथं भाजीपाला लावा, शेवगा लावा, सीताफळ लावा, जागा तुमच्याच आहे, खाऊ द्या ना. तुम्हाला जाता जाता एक सांगून देतो, कुणाला राग आला तर येऊ आला, जर त्या जागा त्यांनी नीट नाही केल्या तर पंचायतला त्या जागा ताब्यात घ्यायचा अधिकार आहे. हे कायद्यानं सांगतो मी. मला घ्यायची नाही, ती यायची नाही. चांगलं ठेवा. आपलं म्हणणं काय, गाव चांगलं करू राहिलं, सगळं काम चांगलं करू राहिलं, महिला चांगलं करू राहिलं, करा. एक एक घराच्या पुढे दगड अजून दिसते. मी जेवढा वरून काळा आहे त्याच्या 10 पट आतून काळा आहे. हे दगड हरामखोर पुढं काऊन ठेवते मला अजून कळलं नाही. काय असा धरून डोक्यात घातला पाहिजे त्याच्या. तुम्हाला सांगतो साहेब, तुम्हाला खरंच सुख पाहिजे तर सुख पायरी पुढे नाही लावायची, पायरी पोटात करायची. तर 7 दिवस सप्ताह केल्याचा उपयोग आहे. पुढं कसं पायरी करतो मला कळत नाही. लोकांच्या रस्त्यातले आम्हाला काटे वेचायचे सांगितले का दगड टाकायचे सांगितले? तर काय हरामखोर असे दगड ठेवतो. तुमचं लय बरं आहे, 90% बरं आहे. मी आता लय गावं पाहिलं ना, लय जायला लोक आहे. तुमचं चांगलं आहे, हळूहळू होईल. आता गाव म्हणलं तर एवढे तेवढे राहतेच. सरपंच कुठे गेले? मी सरपंचाच्या घरी जेवायला गेलो तर मी तिथे एक जाळी पाहिली. मला असं वाटतं ती मच्छर मारायची होती काय करून. बरोबर आहे का? आणि ते मच्छर मारायची जाळी सरपंचाच्या घरी लागतीच. हा ना. त्याच्यावर 2 गोष्टी लक्षात आल्या की गावात मच्छर हाई.
आमच्या तिकडे आहे ना, तुम्ही ना, आम्ही काही लांब नाही, पण काही काही किलोमीटरवर फरक पडत असतो. आमच्या तिकडे आहे ना, रस्त्याच्या कडेला असे 2-2, 4-4 कुत्री बसते. रस्त्याच्या कडेला 2 पाय पुढं 2 पाय मागं. त्याची काय मीटिंग चालते भगवान जाणे. पण ते काय करते, गाडी आली, मोटरसायकल 4 व्हीलर आली, त्या गाडीच्या मागं पळते. अर्धा किलोमीटर पळते ते कुत्रे. मला अजून कळलं नाही ते कुत्रे त्या गाडीच्या मागं काऊन पळते. त्याला काय शिवाजी पुरस्कार असतो का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार असतो का? मग काय त्या कुत्रे मागं लागायचं कारण काय असेल? खूप विचार केला, मला काही उत्तर सापडलं नाही. पण त्याच्यातून चौधरी साहेब मला एक शिकायला मिळालं. काय शिकायला मिळालं? किती कुत्रे गाडीच्या मागं लागले म्हणून गाडीवाल्यानं कधी गाडी उभा करून कुत्र्याला विचारलं का, भाऊ तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? त्यांना विचारायचं. असे कुत्रे पळते पळते थांबते आणि उजून येऊन बसते. त्यांच्या नादी लागायचं. आणि असे 2-4 कुत्रे दर गावात असतेच असते. आता त्याला काय करणार, त्याला असते. ते देवानं पाठवलेले, तुम्ही आम्ही थोडी खंडोबा देऊ. त्याला नाव ठेवायचं नाही, तिकडं लक्ष द्यायचं नाही. हे निसर्गातल्या गोष्टी आहे. काही तुम्ही म्हणा साप कशाला, इच्छू कशाला, उंदीर कशाला, घुस का, हे देवानं पाठवलेले. त्याचा रागराग करायचा नाही, इलाज काढायचा, इलाज. मला एवढा टेम नाही, नाही तर एक कसे जन्माला आले हे सुद्धा लई भारी झालं. यांचा जन्म कशातून झाला हे सुद्धा लय भारी. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, एक गोष्ट लक्षात घ्या. माझं गाव करताना या सगळ्या गोष्टी ग्रामपंचायतनं केल्या पाहिजे. अर्थात ग्रामपंचायतकडे पैसा पाहिजे, हे लक्षात आलं. आणि आम्ही आमच्या इथं काय केलं साहेबाला माहीत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे टॅक्स. गावकरी मंडळी, मी कोणाची सुपारी घेऊन आलेला माणूस नाही. मी सांगितलं उपजत वारकऱ्याची औलाद आहे. माझ्या 5 मुलीची शपथ खाऊन सांगतो, माझ्याकडे 2 गोष्टीचं माझ्याकडे ताकद आहे. एक, मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही. 2, मी आयुष्यात कधी हरामाचे 10 रुपये कोणाचे खात नाही. त्याच्यामुळं तुम्हाला खोटं सांगून किंवा वरवरणी सांगून मला काही घेणं नाही. आयुष्यात पुन्हा मी दुधडला येईन नाही येईन, काय आपली भेट होईल नाही होईल, कशासाठी सांगायचं, काय करायचं. उद्या पण संध्याकाळपर्यंत मी राहीन याची गॅरंटी नाही. कशासाठी काही सांगायचं लोकाला. आम्ही अभ्यास केला का पैशाशिवाय काही चालत नाही. आणि आम्ही आमच्या लोकांकडून टॅक्स घ्यायचं ठरवलं आणि टॅक्स थोडा वाढवून लोकाला समजून सांगितलं, समजून बी सांगितलं आणि सुव्यवस्था बी केल्या. तुमच्या एवढंच माझं गाव आहे, नीट ऐका महिला, गावकरी, तरुण पोरं, सेम तुमच्या एवढं गाव आहे, तुमच्या एवढेच घर आहे, तुमच्या एवढीच माझी लोकसंख्या आहे. तुमच्या इथला वर्षाचा टॅक्स 6 लाख रुपये. किती? 6 लाख. तो बी लोक भरीत नाही, थोडे लागले भरायला. पाणीपट्टी हे ते भरते, घरपट्टी भरीत नाही. महिला मंडळ, तुमच्या इथला टॅक्स किती? 6 लाख. माझ्या इथला टॅक्स आहे 40 लाख. एवढेच घर, एवढेच माणसं आहे. 6 लाख कुठं, 40 लाख कुठं. आणि माझ्या गावात 100% लोक टॅक्स भरते. वर्षाच्या पहिल्या दिवशी भरते. तुमच्याकडं साल संपल्यावर पैसे भरते, आमच्याकडं साल सुरू व्हायच्या आधी पैसे भरते. आमची बिजलाबाई म्हणून बाई आहे, शेवंतबाई आहे, बिजलाबाई आहे, लक्ष्मीबाई आहे, साखरबाई आहे. या महिला घरात एकट्याचे, घरकुलात राहत्या, नवरा वारलेला आहे, मुलबाळ नाही, एकट्याच घरात लोकांच्या रोजानं जात्या आणि ग्रामपंचायतचा पहिल्या दिवशी 5,000 रुपये टॅक्स भरत्या. मी इथून दंडवत करतो, त्याच्यामुळे गाव सुधारलंय.